एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। मंत्रालयामध्ये एसएससी एमटीएस हवालदारची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि एसएससी एमटीएस हवालदारच्या 1075 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। त्याचबरोबर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर एसएससी एमटीएस हवालदारचा 40 मार्काचा पेपर असणार आहे आणि 40 पैकी जे पासिंग आहे एसएसटी कॅटेगरीसाठी 8 मार्कावर पासिंग आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी 10 मार्कावर पासिंग आहे, यूआर कॅटेगरीसाठी 12 मार्कावर पासिंग आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर जास्त चान्स आहे एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झाल्यावर आपल्याला कोणत्या ठिकाणी जॉब करावं लागणार आहे, काय आपल्याला काम करावं लागणार आहे, वर्दी आहे की नाही आहे, त्याचबरोबर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क पाहिजे, मागच्या वर्षी कट ऑफ महाराष्ट्रात किती गेला होता आणि या वर्षी कितीपर्यंत जाऊ शकते, सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क आपल्याला पाहिजे, संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहायला बावा। आता एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला जॉब कुठं करावं लागणार आहे। तर पहा, तुमचं जर एसएससी एमटीएस हवालदार मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मंत्रालयामध्ये जॉब करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी असते, खाकी वर्दी यामध्ये असते, एक लक्षात ठेवा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आता आपल्याला जॉब कुठं करावं लागणार आहे, जे रक्षा मंत्रालय झालं, सडक मंत्रालय झालं, परिवहन मंत्रालय झालं, त्याचबरोबर जे पण मंत्रालय असते तर मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, पुणे, मुंबई ह्या 4 जिल्ह्यामध्ये जे आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, 4 जिल्ह्यामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे मंत्रालयामध्ये। ठीक आहे, तर एकदम शाही ड्युटी आहे। इथून जे 15-20 वर्षा अगोदर एसएससी एमटीएस हवालदारवाल्यांना जे कामं करायला लागत आहे तर त्यांना पाण्याचे माठं भरून ठेवावं लागत आहे, त्याचबरोबर कूलरामध्ये पाणी टाकून द्यावं लागेल, हे काही काम त्यांना करायला लागत आहे। पण आता एकदम ऑफिशियली झाला, आता त्यांचं जे काम आहे हे फाईल त्यांना इकडे तिकडे न्यायला लागते आणि त्यांना हे सुद्धा लक्ष ठेवावं लागते कोणत्या फाईल आपण कुठे ठेवल्या आहे बावा। ठीक आहे, तर हे काही आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे, एकदम शाही ड्युटी एक लक्षात ठेवा। एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। एसएसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 37 पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। एमटीएस हवालदार भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आले। एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन यासाठी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे आणि तुम्ही महिला उमेदवार असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जॉब पण एसबीसी 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 कोणत्या कॅटेगरीचे 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, आवर्जून फॉर्म भरा। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार, यामध्ये पेपर असणार आहे, 2 पेपर आहे यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी निवड प्रक्रिया आहे। तर ग्राउंड हवालदार पदामध्ये एमटीएस पदामध्ये ग्राउंड नाही आहे। एमटीएस पदामध्ये तुमची उंची कमी असेल तर तुम्ही एमटीएस पदामध्ये फॉर्म भरू शकता, ज्यांची कमी उंची असेल त्यांची। ठीक आहे, आणि उंची सुद्धा कमी लागते, हवालदारमध्ये सुद्धा कमी उंची मागितली आहे, ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपर आपला 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत एसएससी एमटीएस हवालदारचे पेपर या ठिकाणी चालणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर यामध्ये 2 पेपर आहे, सेक्शन 1 सेक्शन 2 एकाच दिवशी पेपर होणार आहे, एकाच टाइममध्ये या ठिकाणी दोन्ही पेपर होणार आहे। पहिला पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर त्या ठिकाणी लागणार आहे। तर पहिला जो पेपर हा नॉर्मल आहे, क्वालिफाय पेपर हा पहिला। तर पहिल्या पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, टोटल 40 प्रश्न, एका प्रश्नाला 3 गुण आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे, 45 मिनिटाचा टाइम आहे, पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर तुम्ही गणित बुद्धिमत्ता चाचणी केलंही नाही तरी चालते, आपण अंदाजी टोले मारले तरी
तरी सुद्धा आपण पेपर पास होणार आहे असं कोण सांगू राहिलो। पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे 40 पैकी आपण ओपन कॅटेगरीचे असाल युआर कॅटेगरीचे असाल तर 12 मार्कावर आपण पास होणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 40 पैकी 10 मार्क जर आपले बरोबर आले असेल ईडब्ल्यूएस म्हणा किंवा ओबीसी कॅटेगरी तर आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे 40 पैकी 8 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर या ठिकाणी पास होणार आहे। तर मेन मेरिट जे लागते पहिल्या पेपरवर लागत नाही, मेन मेरिट लागते दुसऱ्या पेपरमध्ये। तर दुसरा जो आपला पेपर होणार आहे तर दुसरा पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, असे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, 150 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर आपलं जे मेरिट या ठिकाणी लागणार आहे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, ह्या 50 मार्कावर आपल्या या ठिकाणी मेरिट लागणार आहे। कारण की कट ऑफ जे ह्या 50 पैकी या ठिकाणी लागते 150 मार्कावरच या ठिकाणी कट ऑफ लागते, लक्षात ठेवा। तर मेन आपल्याला गणित बुद्धिमत्ता आपण केली नाही तर चालते, तर आपल्याला सर्वात जास्त भार या ठिकाणी द्यायचा आहे जनरल नॉलेजमध्ये आणि इंग्रजी ग्रामरमध्ये। तर यामध्ये 50 मार्काचा पेपर असणार आहे आणि आपल्याला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग 3 एकूण नेगेटिव्ह मार्किंग आहे। तर अशा प्रकारे आपला सेक्शन 2चा पेपर या ठिकाणी होणार आहे आणि सेक्शन 2चा पेपर झाल्यानंतर आपलं या ठिकाणी असणार आहे ग्राउंड। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157.5 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर उंची यामध्ये लागते। 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि ग्राउंडचा जर विचार केला पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 15 मिनिटांमध्ये आपल्याला मारायचे आहे। 15 मिनिटात आपण आरामात या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारून देतो। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे, 20 मिनिटांमध्ये आपल्याला 1 किलोमीटर रनिंग मारायचे आहे। आरामात आपण 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी येतो। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे आणि एकदम नॉर्मली ग्राउंड आहे। ग्राउंड कोणीही या ठिकाणी काढून घेते, आपण प्रॅक्टिसही नाही केली तरी सुद्धा आपण ग्राउंड काढून घेतो। तर मेन आपल्या या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे पेपरवर। तर पेपर या ठिकाणी असणार आहे मेन दुसरा पेपर यामध्ये आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न असा 50 मार्काचा हा पेपर असणार आहे। एक लक्षात ठेवा, यातच आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी किती मार्क पाहिजे एसएससी एमटीएस हौलदार भरतीमध्ये, तर मागच्या वर्षी जर पाहिलं तर 150 पैकी महाराष्ट्राचा जो कट ऑफ गेला होता तर 130 पर्यंत या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्रातल्या। आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचे मुलांचे 30 मार्क या ठिकाणी वाढले होते। 30+ मार्क नॉर्मलायझेशन मध्ये यामध्ये वाढते, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर एवढा कट ऑफ मागच्या वर्षी गेला होता आणि ह्या वर्षी सुद्धा आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल एसएससी एमटीएस हौलदार भरतीमध्ये तर जवळपास 130 पर्यंत आपले मार्क आले, 120-130च्या रेंजमध्ये जर मार्क आले तर आपलं यामध्ये फायनल सिलेक्शन एसएससी एमटीएस हौलदार भरतीमध्ये होणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण आहे, लक्षात ठेवा। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर झाला किती 150 मार्काचा हा पेपर आहे आणि आपल्याला जे नॉर्मलायझेशनच्या मध्ये 30 मार्क यामध्ये वाढते, 30+ मार्क या ठिकाणी वाढते। मागच्या वर्षी सुद्धा 30+ मार्क या ठिकाणी वाढले होते। तर जास्त चान्स आहे एसएससी एमटीएस हौलदार भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, चांगली जे ही एसएससी एमटीएस हौलदारची भरती चालू आहे आणि आपले पेपर सुद्धा सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये लागणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय